छत्रपती शिवाजी महाराज चौक ते महावितरण कार्यालयापर्यंत अर्धनग्न आम्ही स्मार्ट मीटरच्या विरोधात या ठिकाणी आंदोलन करत आहोत. कारण ज्या स्मार्ट मीटरमुळे सामान्य ग्राहकांवर जो आर्थिक बोजा आज पडलेला आहे त्याच्यामुळं त्याला विरोध म्हणून आम्ही महावितरण कार्यालयावर अर्धनग्न होऊन या ठिकाणी जात आहोत. आता जर स्मार्ट मीटर बसवायचं या अधिकाऱ्यांनी महावितरण थांबवलं नाही तर त्या महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही नागडे केल्याशिवाय राहणार नाही. कारण या स्मार्ट मीटरमुळे आवाजा सव्वा बिल सामान्य ग्राहकाला येते. ज्या सामान्य ग्राहकाला 300-400 बिल येत होतं त्या ग्राहकांना 1000-2000 रुपयाच्या पुढं आज बिल येत आहे. आणि हे सगळं स्मार्ट मीटर याला म्हणता येत नाही, हे पूर्ण मॅनेज मीटर आहे. गोरगरिबांचा नरड्यावर पाय देण्यासारखं हे मीटर आहे. कारण हे स्मार्ट मीटर बिल नाही भरल्यानंतर ऑटोमॅटिक बंद होतं. ह्याचा अर्थ ते त्या ठिकाणी हॅक केलं जाऊ शकतं. कारण जे मीटर हे बसल्या बसल्या बंद करू शकतात त्या मीटरचं रिडिंगही हे बसल्या बसल्या वाढवू शकतात. त्यामुळं आम्हाला स्मार्ट मीटर नकोय. आम्हाला जे पहिलं जुनं मीटर आहे त्याच मीटर प्रमाणे आमचं मीटर राहू द्या आणि त्याच पद्धतीने आम्ही बिल भरणार आहे. इथून पुढे जर कुठला अधिकारी स्मार्ट मीटर बदलायला आला तर त्याला त्या भागातून आमच्यासारखंच अर्धनग्न करून आम्ही त्याला पाठवून देऊ. निवेदन नाही, मागच्या वेळेस मी निवेदन दिलेलं आहे साहेब, निवेदन दिले आपल्याला. हे तुम्ही महावितरणचा GR आम्हाला दाखवा. आमच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आम्ही लिहिले मागच्या वेळेस. ऐका साहेब ऐका, 2 मिनिट आमचं होऊ द्या. आम्ही आलोय कपडे काढून घ्यायचे, फक्त स्टेटस राहिली अंगावर. आता ही पण इच्छा असेल तर काढू शकतो आम्ही. एवढं भरमसाठ बिल तुम्ही लोकांना द्यायला लागलाय आणि परत म्हणतात चुकीनं पडलं असेल. हा व्यक्ती आलाय कुठे, हा व्यक्ती आलाय पुन्हाच मीटर 47,000 रुपये बिल आलं या व्यक्ती. चुकतंय कसं काय चुकतंय, कसं चुकतंय. बरं, आमचं प्रामाणिकपणे प्रमुख मागण्या आमच्या काय सिंपल आहेत. ग्राहकांची स्पष्ट लिखित संमती घेतल्याशिवाय तुम्ही मीटर बसवलाय का? ग्राहक काय रस्त्यावर पडलेले ग्राहक आहेत का? आम्हाला काय ग्राहक म्हणून आम्हाला अधिकार काही नाही का? तुम्ही ग्राहकांना कुठल्या स्वरूपात लेखी प्रश्न देऊन किंवा लेखी कागद देऊन तुम्ही त्यांच्या दारातले मीटर बदलले? चोरासारखे येऊन तुम्ही गपचिप मीटर बदलून चाललाय. आम्ही लाईट घेताना आमच्याकडे किती कागद घेता तुम्ही? हा एक विषय. दुसरा विषय, केंद्र शासनाचं तुमच्याकडे GR आहे. आज तामिळनाडू सरकारने विजय थालापती त्याचा तो GR त्याचा कॅन्सल केलेला आहे. प्रत्येक केंद्रानं सांगितलं की महाराष्ट्र शासनानं स्वतःच्या इम्पॉर्ट काय असेल की त्यांनी GR काढू. मग महाराष्ट्र शासनाचं GR तुमच्यापाशी आहे का? सेंट्रल मी काय सांगतो तुम्हाला, मी काय सांगतो तामिळनाडू सेंट्रल गव्हर्नमेंट लागू होत नाही का? तामिळनाडूला सेंट्रल गव्हर्नमेंट लागू होतं का नाही ते सांगा. कारण काय सांगा, कारण सांगा. आम्ही महाराष्ट्र शासनाला निवडून दिलेले, आम्ही काय केंद्र शासनाला आमचा काय विषय नाही. आमचं प्रामाणिक मते महाराष्ट्र शासनाचा GR तुम्ही दाखवा की सरसकट तुम्ही मीटर बदला. मग आम्ही तिसरा विषय, माननीय मुख्यमंत्री यांनी विधान भवनात केलेल्या निवेदनानुसार सामान्य वीज ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. विधान भवनात रेकॉर्डवर आलेला प्रश्न विधान आहे तर त्याच्या पुढे असं स्पष्ट सांगितलं होते. सदर विधानाच्या अनुषंगाने महावितरणची अधिकृत भूमिका काय आहे याबाबत लेखी स्पष्टीकरण द्यावं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाशी आणि आमच्या महावितरणशी काही संबंध नाही. महाराष्ट्राच्या शिवाजी महाराजांचा आशीर्वाद घेऊन स्मार्ट मीटर विरोधात महावितरणचा जो मनमानी कारभार या ठिकाणी चालू त्यांच्या विरोधात कार्यालयाला त्यांना निवेदन देण्यासाठी आज चाललेलो आहोत. आज आम्ही अर्धनग्न या ठिकाणी झालेलो आहे का तर आमच्याकडं भरमसाठ बिल या गोरगरीब जनतेवर त्या स्मार्ट मीटरमुळे येत आहे. जर स्मार्ट मीटरची सक्ती आणि स्मार्ट मीटर बसवण्याचं जर महावितरणात थांबवलं नाही, जसे आज आम्ही अर्धनग्न झालोय तसंच महावितरणच्या अधिकाऱ्यांना सुद्धा आम्ही नग्न केल्याशिवाय राहणार नाही. कारण ज्या गोरगरीब जनता जी रोज करून खाणारी त्या जनतेवर विनाकारण आर्थिक बोजा या स्मार्ट मीटरमुळे आलेले. आवाच्या सव्वा बिल ज्या ग्राहकाला सामान्य 300-400-500 बिल येत होतं त्या ग्राहकाला आज 2000च्या घरात बिल येत आहे. तो पूर्ण मॅनेज झालेलं मीटर आहे. ते स्मार्ट मीटर त्याला म्हणता येत नाही. कारण बिल नाही भरलं तर ते स्मार्ट मीटर घरी म्हणजे ऑफिसमध्ये बंद करतायत. याचाच अर्थ असा आहे जर ते ऑफिसमध्ये बसले मीटर बंद करू शकतात तर ते रिडिंग का वाढवू शकत नाहीत.
हा सगळ्यात मोठा विषय आहे. त्यामुळं आमचं या ठिकाणी स्मार्ट मीटरला करून विरोध आहे. अजून सुद्धा अधिकाऱ्यांनी आणि महावितरणनं जागे व्हावं आणि ती स्मार्ट मीटर जो बसवायचं काम चालू आहे ते थांबावं आणि आता स्मार्ट मीटरच्या जे बसवणारे अधिकारी येतील त्यांना आम्ही नागडे केल्याशिवाय राहणार आहोत. निवेदन नाही, मागच्या वेळेस मी निवेदन दिलेलं आहे साहेब, निवेदन दिले आपल्याला. हे तुम्ही महावितरणचा जी आर आम्हाला दाखवा. आमच्या प्रमुख मागण्या स्पष्ट आम्ही दिले मागच्या वेळेस. ऐका साहेब, ऐका 2 मिनिटं आमचं होऊ द्या. आम्ही आलोय कपडे काढून घ्यायचे, फक्त चेटीच राहिली अंगावर. आता ही पण इच्छा असेल तर काढू शकतो आम्ही. एवढं भरमसाठ बिल तुम्ही लोकांना द्यायला लागलाय आणि परत म्हणतात चुकीनं पडलं असेल. हा व्यक्ती आलाय कुठे गेला? हा व्यक्ती आलाय जुनच मीटर 47,000 रुपये बिल आलं या व्यक्ती. चुकतंय कसं काय चुकतंय? कसं चुकतंय? बरं, आमचं प्रामाणिकपणे प्रमुख मागण्या आमच्या काय आहेत? सिंपल आहेत. ग्राहकांची स्पष्ट लेखी संमती घेतल्याशिवाय तुम्ही मीटर बसवलाय का? ग्राहक काय रस्त्यावर पडलेले ग्राहक आहेत का? आम्हाला काय ग्राहक म्हणून आम्हाला अधिकार काही नाही का? तुम्ही ग्राहकांना कुठल्या स्वरूपात लेखी प्रश्न देऊन किंवा लेखी आदेश देऊन तुम्ही त्यांच्या दारातले मीटर बदलले? चोरासारखे येऊन तुम्ही गपचित मीटर बदलून चाललाय. आम्ही लाईट घेताना आमच्याकडे किती कागद घेता तुम्ही? हा एक विषय. दुसरा विषय, केंद्र शासनाचं तुमच्याकडे जी आर आहे. आज तामिळनाडू सरकारने विजय थालीपदान त्याचा तो जी आर कॅन्सल केलेला आहे. प्रत्येक केंद्रानं सांगितलं की महाराष्ट्र शासनानं स्वतःच्या इम्प्लॉय काय असेल की त्यांनी जी आर काढू. मग महाराष्ट्र शासनाचं जी आर तुमच्यापाशी आहे का? सेंट्रल मी काय सांगतो तुम्हाला, मी काय सांगतोय? तामिळनाडूवर सेंट्रल गव्हर्नमेंट लागवत नाही का? तामिळनाडूला सेंट्रल गव्हर्नमेंट लागवतं का नाही ते सांगा. शांत बसायचं कारण काय? कारण काय सांगा? शांत बसायचं कारण सांगा. शांत बसायचं कारण सांगा. 2 मिनिटं. आम्ही महाराष्ट्र शासनाला निवडून दिलेले. आम्ही काय केंद्र शासनाला आमचा काय विषय नाही. आमचं प्रामाणिक मते महाराष्ट्र शासनाचा जी आर तुम्ही दाखवा की सरसकट तुम्ही मीटर बदला. मग आम्ही तिसरा विषय, माननीय मुख्यमंत्री यांनी विधान भवनात केलेल्या निवेदनानुसार सामान्य वीज ग्राहकांची संमती घेतल्याशिवाय स्मार्ट मीटर बसवण्यात येणार नाहीत. विधान भवनात रेकॉर्डवर आलेला प्रश्न विधान आहे, तर त्याच्या पुढे असं स्पष्ट सांगितलं होते. सदर विधानाच्या अनुषंगाने महावितरणची अधिकृत भूमिका काय आहे याबाबत देखील स्पष्टीकरण द्यावं की माननीय मुख्यमंत्र्यांनी केलेल्या विधानाशी आणि आमच्या महावितरणशी काही संबंध नाही. महाराष्ट्राच्या